गोकुळची निवडणूक महायुती एकत्र लढणार. दूध संस्थांनी जास्तीत जास्त ठराव महायुतीकडे जमा करावेत. खासदार धनंजय महाडिक. भाजप कार्यालयात गोकुळशी संलग्न संस्था चालकांची बैठक. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळची आगामी पंचवार्षिक निवडणूक महायुती एकत्रितपणे लढणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता जिल्ह्यातील दूध संस्था चालकांनी जास्तीत जास्त ठराव महायुतीकडे जमा करावेत असे आवाहन त्यांनी केले. गोकुळशी संलग्न दूध संस्था चालक आणि ठरावधारकांच्या बैठकीत ते बोलत होते. गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे महिन्यात संपत असून एप्रिलमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. संघातील 25 संचालक पदासाठी ही निवडणूक होणार आहे. सहकार आणि राजकीय क्षेत्रात या निवडणुकीला विशेष महत्त्व असल्याने जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि संचालिका शौमिका महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी बोलताना शौमिका महाडिक म्हणाल्या की मागील निवडणुकीत गोकुळमधील सत्तेची संधी थोडक्यात हुकली होती. त्यावेळी झालेल्या चुका सुधारून या निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज आहे. या निवडणुकीत महायुतीचे पॅनल उभे केले जाईल असे त्यांनी सांगितले. गोकुळच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक बाबतीत संघर्ष करावा लागला आहे. आता मात्र गोकुळमध्ये महायुतीची सत्ता येईल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्ष भाषणात खासदार धनंजय महाडिक यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच गोकुळच्या निवडणुकीतही महायुतीला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. केंद्र आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्याने गोकुळच्या निवडणुकीतही महायुतीलाच कौल मिळेल असे त्यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 4 दिवसात जाहीर करतील अशी माहितीही त्यांनी दिली. या बैठकीस माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार सुरेश हळवणकर, समरजितसिंह घाटगे, अमरीश घाटगे, दिलीप पाटील, स्वाती कोरी, संजय पाटील, उमेश आपटे, नाथाजी पाटील, रवीश पाटील कौलवकर, आनंद गुरव, भिकाजी जाधव, प्रवीणसिंह पाटील, अशोक चराटी यांच्यासह जिल्ह्यातील विविध दूध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.